नमस्कार. नोबेल पुरस्कार भेटलेलं म्हणून ज्या ग्रंथाकडे बघितलं जातं त्या ग्रंथामधली एक रचना अशी आहे. मावळतीला प्रयाण करणाऱ्या सूर्यानं एकदा सृष्टीला विचारलं की माझ्या माघारी या सृष्टीचं काय होईल. त्यावेळेला सगळं जग अवाक झालं होतं. सगळं जग निरुत्तर झालं होतं. या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये तेवत असलेल्या पंथीनं सांगितलं की सूर्यनारायणा, माझ्या पद्धतीनं जेवढा उजेड देण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी प्रामाणिकपणे करील. त्याच पंथीप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कित्येक युवकांना आज सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि 2026 स्वागत करत असताना आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण 25 मध्ये काय मिळवलं आणि 26 मध्ये आपलं काय ध्येय आहे. आपण गेला साल आला साल किंवा आली सुगी फुगले गाल गेली सुगी मागचेच हाल अशा पद्धतीनं आलेला दिवस घालवण्याऐवजी आपल्या जीवनामध्ये कुठंतर अधिष्ठान, बैठक, ध्येय आणि निश्चय या काहीतरी गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादं ध्येय ठरवलंय का? तुम्ही तुमचे स्वप्न 2025 मध्ये किती टप्पा गाठलेला आहे आणि उरलेला उर्वरित जो टप्पा आहे तो 2026 मध्ये तुम्हाला मिळू शकतो का याचं नियोजन आणि हिसाब करणं हे महत्वाचं आहे. बघा, आपल्याकडे वर्ष येतात आणि वर्ष निघून जातात. उद्याला सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषामध्ये करतील. मावळत्या वर्षाला निरोप सुद्धा देतील. लगेच सूर्य उगवेल नेहमीप्रमाणे आणि ती 1 जानेवारी 2026 सुद्धा जाईल. या वर्षी सगळ्यात महत्वाचा योग आहे 26 जानेवारी. वर्ष सुद्धा 2026 आहे म्हणजे 26 येणार आहे. मग अशा वेळेला देशाच्या स्वातंत्र्यांनी किती वर्ष पूर्ण केले, आपण आपल्या वयाची किती वर्ष पूर्ण केली आणि आपण शिक्षण घेतलेलं किती गुणवत्तेचं घेतलं, या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी ऑडिट झालं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना माझं नेहमी सांगणं असतं की शिक्षणाकडे येत असताना हे रोजगाराचं, नोकरीचं, करिअरचं, स्वप्नांचं मार्ग आहे 100%. परंतु त्याचबरोबर हा ज्ञानाचा सुद्धा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. बघा, मी असं बऱ्याच वेळेला सांगत असतो बोलत असताना, तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज कुठल्याही शाळेमध्ये वर्गात गेले नव्हते किंवा कुठल्याही विद्यापीठाची त्यांच्याकडे पदवी नव्हती, पण त्यांनी जो विचार मांडला तो प्रत्येकाला जीवनामध्ये दिशा दाखवणारा नव्हे. कित्येक पिढ्या आणि कित्येक शेकडो वर्षानंतर सुद्धा त्यांचे ग्रंथ आणि त्या ग्रंथातले विचार हे मार्गदर्शक आहेत. मग खऱ्या अर्थानं ज्ञानाचे झरे या ठिकाणी आहेत. आपण किती तत्वज्ञानाचे, अध्यात्माचे, राज्यघटनेचे वेगवेगळे अवांतर साहित्य किती वाचतो, इतिहासामध्ये आपण किती रस घेतो, समाजाच्या समस्या किती समजून घेतो. तुम्हाला जर देशाचा चांगला नागरिक बनायचा असेल तर तुम्हाला प्रश्न समजले पाहिजेत. तुम्हाला चांगला विद्यार्थी बनायचा असेल तर तुम्हाला तुमच्या विषयातलं ज्ञान असणं महत्वाचं आहे. शेवटी आपण नवीन वर्षाकडे जात असताना एक संकल्प करूया, तो म्हणजे की आपल्याला जे काही करायचंय ते दर्जानं करायचंय, जे काही करायचंय ते गुणवत्तेनं करायचंय. शेवटी शिक्षण आणि गुणवत्ता या 2 गोष्टीमुळेच भारतातल्या विद्यार्थ्यांना जगभर मागणी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ भारतामध्ये जे काही ब्रेन आहे ते अव्वल दर्जाचं आहे. इथं जी बुद्धिमत्ता आहे ती प्रचंड कुशाग्र आहे. परंतु आज जेव्हा समाजाकडे बघतो तेव्हा तरुण पिढी ही ग्रंथालयाऐवजी बाहेर कट्ट्यावर बसून मोबाईलवर बोटं फिरवताना दिसते. मग मात्र प्रश्न असा पडतो की ग्रंथालयातली पुस्तकं वाचून ज्ञान मिळत असताना तुम्ही मोबाईलवर तुमचा वेळ का घालवताय? कारण गेलेला वेळ परत येत नसतो, गेलेली संधी परत मिळत नसती. म्हणून आपला वेळ हाच सगळ्यात महत्वाचा आहे हे आता ओळखायला शिकलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जीवनामध्ये जर समजा आपण अज्ञान आणि अहंकार या गोष्टी जवळ वापरत असू आणि त्याला जर ऍटिट्यूड म्हणत असू तर सकारात्मक ऍटिट्यूड वेगळा असतो आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड वेगळा असतो. इगो तुम्हाला सांभाळून किंवा त्याचा वापर करायचा नाही हे ठरवून घ्या. बऱ्याच जणांची संधी
बऱ्याच जणांचा संपर्क, बऱ्याच जणांची नाती त्यांच्या इगोमुळे दुखावली गेलेली. प्रसिद्धी, पैसा, पद म्हणजे जीवन नाही. जीवन म्हणजे माणुसकीनं तुम्ही जोडलेली माणसं असतात. ती माणसं तुम्ही किती जोडलीत हे बघणं महत्वाचं आहे. आज समाजामध्ये, राजकारणात माणसं वापरून घेतले जातात, कारखान्यात माणसं वापरून घेतले जातात, शेतात शेतकऱ्याचा वापर होत असतो, परंतु नंतर त्याच्या मालाला भाव मात्र मिळत नसतो. हे सगळे प्रश्न, ही सगळी स्थिती आणि परिस्थिती आपल्याला कळणं म्हणजे आपण वर्तमानामध्ये जगणं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना एक लक्षात ठेवू, आपण अवांतर पुस्तक वाचणं, संगीताची गुरी लागणं, अभ्यासामध्ये मन लागणं, आई वडिलांना आदर देणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण निर्व्यसनी होणं महत्वाचं आहे. जुन्या वर्षाला निरोप देताना किंवा 31ला जेव्हा बार, हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ हे सगळे खच्चून भरतात आणि त्या ठिकाणी वाहणारा दारूचा, मद्याचा ही जी पूर बघितला की कळतं की आजची पिढी, आजचा समाज कोण्या दिशेने चाललेला आहे. कृपया माझं सांगणं आहे की आज हातात धरलेली बोटल तुमच्या जीवनामध्ये पार तुमचं आयुष्य घुटून टाकेल. त्यामुळं हातामध्ये कुठलीही बॉटल पकडण्याच्या आधी त्या गोष्टीच्या परिणामाचा विचार करा. आपण काय करतो, उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी करायला जातो, परंतु नेमका त्याचा परिणाम आपल्या जीवनावर उलटा होत असतो. तुम्ही शेवटचं कधी भावाशी प्रेमाने बोललात का? शेवटचं कधी आई वडिलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघितल्यावर हसू आलेलं आहे का? हेही बघत चला. आणि तुम्ही दिसल्यानंतर शिक्षकाला तुम्ही तासाला बसावं असं वाटलंय का याचंही आत्मपरीक्षण करत चला. कारण आपण जेव्हा एक व्यक्ती म्हणून घडत असतो त्यावेळेला समाजामध्ये जसा आपण व्यक्ती असतो तसा कुणाचा तर विद्यार्थी असतो, कुणाचा तर मित्र असतो, कुणाचा तर मुलगा असतो, कुणाचा तर भाऊ असतो, निवडणुकीतल्या नेत्यासाठी मतदार असतो, बाजारातल्या दुकानदारासाठी गिराईक असतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतो. त्या भूमिका पार पाडत असताना आपल्यातला माणूस मात्र आपण जपायचा असतो. कारण आज मोबाईलमध्ये माणूस एवढा आत्मकेंद्री होत चाललेला आहे. जग जवळ आलं पण माणसांची मनं दूर गेली. पूर्वी सगळे एकत्र यायचे आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन सुखदुःखाच्या गोष्टी करायचे. आता 4 पोरं एकत्र आले तर मानाखाली घालून मोबाईलला डुचीत बसत असतात. मोबाईल मधून त्यांच्या बुद्धीचा काय विकास होतो, मनाच्या किती विचाराच्या कक्षा रुंदावतात हे त्यांना माहिती. साधे साधे प्रश्न त्यांना जीवनामध्ये आले तर चिडून आणि वैतागून जाणारे पोरं ज्या वेळेला हिंसक होतात त्यावेळेला कळतं की त्यांच्यामधली सोशिकता, सहनशीलता ही कमी झालेली आहे. याला कारण तुमची मोबाईलची सवय आहे. म्हणजे मोबाईल, व्यसन, आळस, अहंकार, अज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शत्रू समान आहेत. मित्र काय आहे? शिस्त, गुणवत्ता, प्रामाणिकपणा, कष्ट आणि तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाच्या दिशेने जात असताना भलेही गती कमी असू द्या पण दिशा योग्य असू द्या एवढं ठरवूया. आणि जीवनाचं रणांगण, जीवनाचं कुरुक्षेत्र ज्या वेळेला आपण इथल्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असतो त्यावेळेला मृत्यू माहीत असताना सुद्धा कवच कुंडल देणाऱ्या कर्णासारखा आताताईपणा करण्यापेक्षा किंवा आपल्याला त्या चक्रव्यूहामध्ये घुसायचं माहिती पण बाहेर निघायचं माहिती नाही याचं भान न ठेवता उत्साहामध्ये जाणाऱ्या अभिमन्यू सारखं स्वतःला जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटून टाकू नका. भलेही तुम्ही गोंधळलेले असा, भांबावलेले असा, पण मार्ग दाखवणारा श्रीकृष्णासारखा एखादा सवंगडी सोबत ठेवा. आणि मग बघा की वनवासात गेलेल्या पांडवांना सुद्धा समोर सत्ताधीश असलेल्या कौरवांशी 2 हात करता आले. त्याचं कारण काय होतं तर त्याचं कारण एवढंच होतं की मनामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठण्याची सगळ्यात मोठी धमक होती. म्हणूनच त्यांनी स्वतःला न्याय मिळवून दाखवला. आणि तोच न्याय मिळवत असताना संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण तो संघर्ष तेवढाच पुरता असावा, पुढे जाऊ नये. कारण युद्ध केलेले कौरव आणि पांडव गेले, कुरुक्षेत्र अजून सुद्धा तिथंच आहे. म्हणजे ज्या जागेसाठी भाऊ एकमेकांच्या आमने सामने आले होते ती जागा मात्र तिथंच पडू नये. ते भाऊ मात्र संपून गेले. मग आता नवीन वर्षामध्ये भावाभावामध्ये भांडणं, मित्रामित्रामध्ये भांडणं होत असताना एक विचार केला पाहिजे की ह्याच्यातलं आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे. जीवन खूप सुंदर आहे, जीवन
खूप छान आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती, इथल्या पिंपळ पानावरती या जगण्यासाठी, या जीवनासाठी आपण काय प्रयत्न करतो किंवा हे जीवन सुंदर कसं बनवतो हे महत्वाचं आहे. लहानपणी जरी गुराकी होऊन ढोरं राखले, तो कृष्ण कदाचित कुणासाठी गुराकीही असेल, पण तत्वज्ञानी पंडितासाठी भगवद्गीतेची रचना करणारा एक तत्वज्ञ होता. नव्हे संकटातून बाहेर काढणारा कैवारी होता. वस्त्रहरण होत असताना आबरूची रक्षा करणारा राखणदार होता. म्हणजे तुम्हाला एवढं होता आलं पाहिजे. तक्रार कुठली करत बसता? ज्याचा जन्म तुरुंगात झाला, ज्याचं बालपण ढोरं राखण्यात गेलं, ज्याचं तरुणपण संघर्ष करण्यात गेलं, त्याला जर कुठल्या गोष्टी या सगळ्या संघर्षातून मिळवाव्या लागत असतील तर आपल्याला आयतं भेटल ही अपेक्षा करू नका. संघर्षासाठी उठा आणि तयार व्हा. शेवटी झांजासोबत जिथं स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार असतात, तिथं बुडता देश वाचवणाऱ्या पिढ्या तयार होत असतात. आपल्याला राष्ट्राची, समाजाची जडणघडण करत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आणि सर्वांगीण विकास करून घेता आला पाहिजे. चार भिंतीच्या मध्ये शिकतो ते शिक्षण नसतं, तर चार भिंतीच्या बाहेर पडल्यानंतर जगामध्ये जीवन जगत असताना कामाला येतं ते खरं शिक्षण असतं. अक्षराची ओळख असणं आणि त्या अक्षराचा अर्थ माहीत असणं, या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. 1400 वर्ष वय असलेल्या चांगदेवाला स्वतःच्या वयाचा, योगाचा अहंकार होता, परंतु पत्र काय लिहावं ह्याचं मात्र त्याला जाण नव्हती. शेवटी मुक्ताई नावाची चिमुरडी अशी म्हणाली की चांगा कोरा ती कोराच राहिला. म्हणजे तुम्ही वयानं, पदानं किती मोठे आहात यापेक्षा ज्ञानानं कुठे आहात हे महत्वाचं आहे. शेवटी विवेकानंदाला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जगानं काय ऐकलं तर त्यांच्याकडे ज्ञान होतं म्हणून ऐकलं, नाहीतर भगवी वस्त्र घालून गेलेला एक तरुण जगाच्या पाठीवर जर्मन, अमेरिकन, इंग्लंड, फ्रेंच, रशिया अशा मोठमोठ्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना जीवनाचं तत्वज्ञान वेगळं काहीतरी सांगितलं, म्हणूनच त्या लोकांनी युरोपभर त्यांचे व्याख्यानं लावले. म्हणजे भारतामध्ये ज्ञानाचा झरा हा प्रचंड मोठा आहे. ती ज्ञानगंगा तुम्हाला आम्हाला प्राशन करता आली पाहिजे आणि त्या ज्ञानगंगेचे जे काही तीर्थ आपल्याला वाटता येईल तेवढा वाटण्याचा प्रयत्न करू. इथंच थांबतो. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार.